शेगाव लाईव्ह कोतवालांचा बेमुदत बंड। एक काळ होता जेव्हा गावातली पहिली बातमी कोतवालाच्या दौंडीने समजायची, पण आता ती दौंडी थांबली आहे, कारण कोतवालांनी छेडलंय आंदोलन। होय मंडळी, महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात प्रत्येक आज एकच आवाज, आम्हाला चतुर्थ श्रेणीचा दर्जा द्या। 13 सप्टेंबरपासून नागपूरमध्ये सुरू झालं हे बेमुदत बंड आणि त्याचा थरकाप बसलाय महसूल खात्याला, प्रशासनाला आणि शासनालाही। कारण तेच ते कोतवाल जे दौंडी देतात, नोटिसा पोचवतात, महसूल गोळा करतात आणि शासनाचे प्रत्येक आदेश पोचवतात। आज तेच म्हणतात आम्ही बोलणार नाही, आम्ही थांबणार नाही। आज या लढ्यात उतरल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रवक्ता ॲडव्होकेट जयश्री शेळकी यांनी थेट आंदोलनस्थळी जाऊन कोतवाल बंधू भगिनींशी संवाद साधला। त्यांच्यासोबत नागपूर ग्रामीण जिल्हा प्रमुख उत्तम भाऊ कापसे, वाहतूक सेना जिल्हा प्रमुख स्वप्नील भाऊ खोरगडे आणि प्रसिद्धी प्रमुख उपजिल्हा प्रमुख मंगेश गमे यांनी उपस्थिती दर्शविली। गाव पातळीवर शासन चालवणारे कोतवाल जर असतील तर त्यांना दर्जा नाकारणं म्हणजे शासनाला नाकारणं। शासनाचं काम ठप्प, महसूल थांबला, नोटिसा अडकल्या, टपाल गेला थांबून। आता गावात न वाजते दौंडी, न पोचते आदेश, म्हणजे शासनाचं स्पंदन थांबलंय। आणि या सगळ्यात कोतवाल म्हणतो आमचा हक्क आम्ही घेणारच, कारण आमच्या गावाचा पारा आम्ही आहोत। हे फक्त आंदोलन नाही, हे शासनाच्या सन्मानाचा लढा। ते प्रत्येक कोतवालासाठी ज्याने पावसात, उन्हात, अंधारात आणि गावात काम केलं, आज तो स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर आलाय। म्हणूनच ही लढाई फक्त पगाराची नाही, ही आहे मानाचा दर्जा मिळवण्याची मोहीम। शासनाने आता निर्णय घ्यायला हवा, नाही तर गावात पुन्हा घंटा वाजणार नाही, दौंडी वाजणार नाही आणि शासनाचे आदेश पोहोचणार नाहीत। जेव्हा कोतवाल थांबतो तेव्हा प्रशासन थांबतं। मी आहे तुमच्यासोबत। शेगाव लाईव्ह लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण आम्ही आणतो जनतेचा आवाज थेट तुमच्यापर्यंत।